सुद्धा महर्षी ते कोल्हटकरांनी बुक लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते पतंजली महर्षी पतंजलीने लिहिलेलं सगळे समाधिपदाचं वगैरे वर्णन केलेलं आहे. होतं माझ्याकडे, पण रीडच करता येत नव्हतं. काय योगा काय काहीच माहित नव्हतं. मग त्याच्यामुळं ते सैद्धांतिक ज्ञान असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण बुक्स रीड करणं पण कंपल्सरी आहे. प्रमाणित शिक्षण, प्रमाणित म्हणजे आपण जे आता शिकतोय ते प्रमाणित म्हणजे जे प्रेझेंटमध्ये साहित्यामुळे योग शिक्षणात एक सूत्रता आणि प्रमाणबद्धता येते. ती कशी जे आपण आता करतोय की आपण बुक पण रीड करतोय, आपण सोशल मीडियाचा पण वापर करतो आणि जे काय आपलं सिलेबस वाईज पण आपण चालतो आणि जगात काय चाललंय, काय खरं खोटं याच्यातलं काय संतुलन चालतं हे आपल्याला कळतं ना, की हे काय आहे किंवा काय नाही. आणि वारसा जतन, वारसा जतन म्हणजे काय की प्राचीन ऋषीमुनींनी ज्ञानपिढ्यानपिढ्या जतन करण्याचे काम साहित्य करते. आधी संस्कृत भाषा होते, त्यांनी काही बुक्स लिहून ठेवलेले. आता हठयोग, हिरण्य संहिता हे सगळे संस्कृत भाषेमधले बुक्स होते. त्याचं आता आपण कुठले आपल्याला लँग्वेजचं काहीच बंधन नाही. ज्याला जे भाषा येते त्याच्यातून आपण पेपर मराठी, हिंदी, इंग्लिशमधून आपण देऊ शकतो. तर तेच म्हणजे वारसा जतन करण्याचं काम सुद्धा ऋषीमुनींनी केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एन्शियंट योगा, प्रेझेंट आणि पुढे काय होणार आहे या सगळ्या बाबी समजून घेणं आवश्यक आहे. त्याला योग शिक्षणाचं साहित्य किंवा लिटरेचर असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती घेऊ शकतो. प्राचीन काळात वेद आणि उपनिषद याच्या अशा भाषेमधून योग हा प्रचलित आणि प्रसारित झालेला आहे. ऋग्वेदात योगाचा सर्वात प्राचीन उल्लेख आढळतो. तर आता तुम्ही उपदेश ते शिकले ना, अजून लिहिले नाही ना, ते या योगाची व्याख्या दिलेली आहे आणि हे साहित्य आत्मज्ञानाचा पाया मानले जाते आणि श्वेताश्वर उपनिषदात ज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. महर्षी पतंजलीमध्ये आता जसं आपण अष्टांग योगाच्यातून आपण शिकलो यम नियमांचं पालन कसं करायचं किंवा दैनंदिन योगामुळे काय होतं, शारीरिक स्थैर्य, मानसिक बौद्धिक स्थिरता लागते. आत्म म्हणजे काय, स्वतःची जाणीव, आपण कोण आहे काय, हे सगळं आपण योगातून शिकतो की नाही. पण हे कोणी प्रूफ दिलेलं आहे, प्रमाण म्हणजे काय की आपण हेच सगळे बुक वाचले. मग महर्षी पतंजली यांनी अष्टांग योगाचा जो पाया सांगितला त्याच्यामधले जे काही सूत्र आहेत ते कसे विस्तारित केलेले आहेत किंवा कसा त्याचा अर्थ त्यांनी समजून सांगितला. समाधीपादामध्ये, साधनपादामध्ये, विभूतीपादामध्ये, कैवल्यपादामध्ये याच्याच अभ्यासाने आपल्याला कळतं की नाही आपण काय करतो काय नाही. मग ते पण नॉलेज गरजेचं आहे. म्हणजे कुठून संस्कृत भाषेमधलं परत त्यांची पुस्तकाला आता हिंदीमधलं जास्तीत जास्त आहेत. आपण मराठीतून पण पेपर होतो, आपली बोली भाषा मराठी असल्यामुळं ते ज्ञान मराठी. तर हठयोग साहित्य प्रमुख ग्रंथ कुठले, हठयोग प्रदीपिका, स्वात्मानंद सुरी यांनी हठयोग प्रदीपिका हा ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकाने आपण योगाचं ज्ञान घेऊ शकतो. शिवसंहितेमध्ये चक्र सांगितलेले आहे, परत योगाने अध्यात्माचा मिलाप केलेला आहे, ते पण रीड केलं पाहिजे योगाची जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी. हिरण्य संहितेमध्ये सप्तांग योगाची माहिती दिलेली आहे, त्याला की 7 अंग आहेत, आपण त्याचं अभ्यास पण केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने आसन, प्राणायाम आणि मुद्रांवर भर दिलेला आहे. परत भगवद्गीतेमध्ये पण थ्रू पण आपण शिकू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण कर्मयोगाचा उल्लेख केलेला आहे. त्याची डेफिनेशन योग कर्मस्य कौशल्य म्हणजे कर्मामध्ये कुशलता म्हणजे योग होय गीतेमध्ये. म्हणजे हे गीतेचं बुक वाचलं, रीड केलं तरी आपल्याला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा काय आहे हे समजतं. संत साहित्य आणि योग, तर संत साहित्य आणि योगाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परस्पर संबंध आहे असं दिलंय. तर आपण ह्या महाराष्ट्रामध्ये कसा योग प्रचलित आणि प्रसारित झाला, तर ज्ञानेश्वरीतून संत ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात कुंडलिनी आणि हठयोगाचे सविस्तर वर्णन केलेले. जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली ज्यांनी तर त्याला कळून जाईल की त्याचा योगाचा उल्लेख त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये कसा झालेला आहे. तो अमृतानुभव, योग आणि अद्वैत तत्वज्ञानाचा सुंदर संगम या अमृतानुभव या पुस्तकामध्ये वर्णन केलं आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी प्रकृती आणि पुरुष यांच्यातील संबंध योगाद्वारे स्पष्ट केलेला आहे. नाथ पंथातील साहित्याने योगाचा प्रसार जनमानसात केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. तर आधुनिक मध्ये स्वामी विवेकानंदांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये सॉरी माझा टाइम होता त्याचा प्रकार सांगितलेला आहे. योग शिक्षणाचे भविष्य म्हणजे आपल्याला भविष्य काय असेल तर प्राथमिक शाळांमध्ये अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे. डिजिटल ग्रंथालयामध्ये ई-बुक्स उपलब्ध आहेत. जागतिक क्रमांक YCT द्वारे आपण आयुष मंत्रालयाचे एक्झाम वगैरे देऊ शकतो आणि संशोधन पण करू शकतो. थँक्यू.
स्तुती पाहिजे सगळं चांगलं.